एक मुलगी स्वतःच्या आईच्या खुनाची सुपारी देते, सोबत काळी जादू करवते आणि निशाणावर फक्त आई नाही तर स्वतःचा भाऊ सुद्धा असतो. कारण काय? 10 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आणि एक सरकारी नोकरी. जयपूरमधून समोर आलेलं हे प्रकरण ऐकून विश्वास बसणार नाही इतकं धक्कादायक आहे. चला सुरुवातीपासूनच आपण समजून घेऊया. जयपूर मुलगीच बनली मारेकरी. राजस्थानची राजधानी जयपूर, गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं, त्या एका उच्च भ्रूवस्तीत राहणारं एक कुटुंब. घरात होते आई वडील, 23 वर्षाची आयुषी आणि तिचा भाऊ. बाहेरून बघितलं तर कुटुंब अगदी सर्वसामान्य, सुखी दिसणारं. वडिलांनी वर्षानुवर्ष मेहनत करून उभी केलेली 10 कोटी रुपयांची प्रॉपर्टी, शहरातल्या प्राईम लोकेशनवर जमीन, घर आणि इतर गुंतवणूक. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार या श्रीमंतीच्या आत एक वेगळीच कहाणी शिजत होती. आयुषी, जी घरातील सर्वात लहान अपत्य, तिला वाटत होतं की तिच्या वाट्याला जेवढी प्रॉपर्टी यायला हवी तेवढी येत नाहीये. तिला हवी होती एक सरकारी नोकरी आणि त्यासाठी तिला हवे होते पैसे, कनेक्शन आणि घरातल्या प्रॉपर्टीवर पूर्ण हक्क. पोलिसांच्या तपासानुसार या सगळ्यांच्या मध्ये तिला अडथळा वाटत होती ती एकच व्यक्ती, ती म्हणजे तिची स्वतःची आई. आता प्रश्न एकच येतो की एका मुलीच्या मनात आई विरोधात इतकं टोकाचं पाऊल उचलण्या इतका राग, इतका लोभ कसा तयार होतो? पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की घरात प्रॉपर्टीच्या वाटणीवरून बऱ्याच काळापासून तणाव होता. आईचं म्हणणं होतं की मुलांनी आधी स्वतःच्या पायावर उभं राहावं, कमवावं आणि मगच प्रॉपर्टीचा विचार करावा. पण आयुषीला हे मान्य नव्हतं. तिला वाटत होतं की तिच्या आईमुळे तिची सरकारी नोकरी मिळण्याची प्रक्रिया रखडते, तिला प्रॉपर्टीतला तिचा वाटा कमी होतोय. हळूहळू हा असंतोष इतका टोकाला गेला की तिने विचार केला, जर आईच नसेल तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतील ना. आणि म्हणून पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा काही एका क्षणात घेतलेला निर्णय नव्हता. आयुषने महिन्याआधीपासून यावर विचार केला, नियोजन केलं. तिने संपर्क साधला काही लोकांशी जे पैशांसाठी असं काम करायला तयार होते, कॉन्ट्रॅक्ट किलर्स. त्यांना तिने सुपारी दिली आणि सांगितलं की हे काम इतकं व्यवस्थित करायचं आहे की कुणालाही संशय येऊ नये. प्लॅन होता आईचा मृत्यू रोड अपघातासारखा भासवायचा. आईचा अपघात आणि तत्सम काहीतरी ज्यामुळे पोलीस तपासात हे नैसर्गिक कारण वाटावं, कुठलाही सुगावा लागू नये. पण पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली की आयुषने फक्त कॉन्ट्रॅक्ट किलर्सवरच अवलंबून न राहता तिने काळ्या जादूचा सुद्धा आधार घेतला होता. तिच्या म्हणण्यानुसार किंवा तिच्या वर्तुळातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार हे अतिरिक्त सुरक्षा कवच होतं, जेणेकरून प्लॅनमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये. आणि सगळ्यात चिंताजनक भाग म्हणजे या कटात फक्त आईच एकटी निशाण्यावर नव्हती, तर पोलिसांच्या तपासानुसार आयुषीचा स्वतःचा भाऊ सुद्धा या यादीत होता. कारण त्याच्या हिश्श्याची प्रॉपर्टी सुद्धा तिलाच मिळणार होती. एकूण मिळून 7 जणांचं हे नेटवर्क या संपूर्ण कटात सामील होतं. आयुषी स्वतः आणि तिने भाड्याने घेतलेले 6 कॉन्ट्रॅक्ट किलर्स. पण म्हणतात ना, प्रत्येक कटाला कुठेतरी एक भेग असतेच, आणि इथेही तसंच झालं. पोलिसांना काही सूत्रांकडून आणि नियमित तपास दरम्यान या कटाचा संशय आला. सुरुवातीला हे प्रकरण अगदी सामान्य वाटत होतं, एका कुटुंबातला वाद इतकंच. पण जशी चौकशी खोलात गेली तसे धागे उलगडत गेले. पोलिसांनी आयुषीच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तिचे कॉल रेकॉर्ड्स, तिचे व्यवहार आणि तिच्या ओळखीच्या लोकांची चौकशी, या सगळ्यातून हळूहळू संपूर्ण प्लॅन समोर आला. आणि मग तो दिवस आला जेव्हा पोलिसांनी कारवाई केली. आयुषीला अटक करण्यात आली. तिच्यासोबत आणखी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं, तेच कॉन्ट्रॅक्ट किलर्स ज्यांना तिने सुपारी दिली होती. रोड अपघाताच्या आडून रचलेला हा संपूर्ण कट, जो कदाचित एक निष्पाप स्त्रीचा जीव घेणार होता, तो पोलिसांच्या तपासात अवघ्या काही दिवसात पूर्णपणे उघडा पडला. आता हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत आहे. पोलीस तपास यंत्रणा हे शोधून काढते की या कटामागचं नेमकं मूळ कारण काय होतं. फक्त पैसा या आणखी काही जुने वाद, राग किंवा मानसिक कारणं.
सोबतच हेही तपासलं जात आहे की या 7 जणांव्यतिरिक्त आणखी कुणाचा यात हात होता का? काळ्या जादूच्या प्रकरणात कोणत्या व्यक्तींनी मदत केली होती हे सुद्धा चौकशीचाच एक भाग आहे. आयुषीच्या आईची सध्याची अवस्था काय आहे? तिला किती मानसिक धक्का बसला असेल? स्वतःच्याच मुलीने आपल्या जीवावर बेतणारा कट रचला हे कळल्यावर एका आईवर काय बेतत असेल याची कल्पना सुद्धा करणं कठीण आहे. एक मुलगी जिच्यासाठी पैसा आणि प्रॉपर्टी आईच्या नात्यापेक्षा मोठी झाली, ज्या आईने जन्म दिला, वाढवलं, तिला संपवायचा कट रचला फक्त 10 कोटी रुपयांसाठी. हे प्रकरण आपल्याला एक गंभीर प्रश्न विचारतं. आजच्या काळात पैशाचा हावरटपणा नात्यांपेक्षाही जड होऊ लागलाय का? रक्ताच्या नात्यांची किंमत खरंच इतकी कमी झाली का? तपास अजूनही सुरू आहे. जसजशी नवीन माहिती समोर येईल तसं आपण या चॅनलवर अपडेट घेऊन येऊ. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी आणखी सत्य घटनांवर आधारित प्रकरणं आपण पुढेही घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.